राज्यातल्या काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत तसे रब्बी पिकाची मदत अजून मिळालेली नाही। मग नेमकी मदत शेतकऱ्यांना कधीपासून मिळू शकते? ही मदत नेमकी कशामध्ये अडकलेली आहे? शासन पातळीवर ही मदत देण्यासाठी नेमकं काय प्रयत्न सुरू आहेत, याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता सगळ्यात आधी समजून घेऊया ही नेमकी मदत रखडली काय आहे। तर आपल्याला सगळ्यांनी माहीत असल्यानुसार आपण राज्यामध्ये अगदी जून महिन्यापासून वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडला गेला आहे। ऑगस्ट असू दे, सप्टेंबर असू दे, ऑक्टोबर पर्यंत या 3 महिन्यामध्ये अतिवृष्टी जास्त प्रमाणात पडली आहे आपल्या इथे। तर सप्टेंबर महिन्यातही अतिवृष्टी खूप नुकसानकारक ठरली होती, कारण की आता आपण पाहिलंय खूप पिकाचं नुकसान, माती वाहून गेली, घरे गेली, गोठे गेले। तर नुकसानीत पोटी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केला। आता पॅकेज मधला नेमका कधी लाभ मिळणार आहे, शेतकऱ्यांना मिळतो की नाही का नव्याने सांगणार गरज नाही आहे, परंतु NDRFच्या निकषाप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येते आहे। वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जसं पंचनामे पूर्ण होत आहेत, स्थानिक पातळीवरती म्हणजेच महसूल विभागाकडून जसजसं याद्या मदतीसाठी वर जात आहेत, म्हणजेच विभागीय पातळीवर जात आहेत, त्यानुसार आता हे प्रकरण जास्तीत जास्त चिघळत आहे, कारण की लवकरात लवकर हे पैसे यावेत अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची। तर विभागीय पातळीवर, राज्य पातळीवर हे प्रकरण चाललं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे पैसे, पण तरीही अजून खात्यामध्ये रक्कम जमा नाही। आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांची मदत अजून देखील रखडलेली आहे। त्याच प्रामुख्याने कारण आहे जे म्हणजे इतर KYC यांच्यामध्ये प्रमुख कारण KYC आहे, कारण की KYC केल्याशिवाय तुम्हाला पैसे येत नाहीत। पैसे आल्यानंतर मग समजते की तुमची KYC सक्सेसफुल झालेली आहे, कारण त्या अटीमध्ये तुम्ही बसता की नाही हे तुम्हालाही माहीत नसतं। दुसरं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे नाव मिळत नाही किंवा या लिस्टमध्ये आहे की नाही, अडचणीत आल्यात, त्या अडचणीमुळे देखील अनेक शेतकऱ्यांचा मदत अजून मिळालेला नाही आहे। म्हणजे बोगस KYC असू दे किंवा बोगस कागदपत्र जोडले असू दे, त्यामुळे तुमचं नाव लिस्टमध्ये नसतं। मग KYC जी अडचण काय मोजक्या शेतकऱ्यांना काय येते आहे, तर त्या प्रामुख्याने कारण की ज्या शेतकऱ्यांचं फार्मर ID नाही, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे ऑगस्टच्या माध्यमातून ज्यांनी अजून फार्मर ID काढला नाही, त्या शेतकऱ्यांना KYCच्या माध्यमातून मदत दिली जाते। आता ज्यांच्याकडे फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांना, म्हणजेच असे काही शेतकरी आहे ज्यांच्याकडे फार्मर ID देखील आहे, परंतु अजून देखील त्यांना मदत मिळालेली नाही आहे। बघा, ज्यांच्याकडे फार्मर ID असूनही त्यांना मदत मिळाली नाही, त्यासाठी काहीतरी वेगळा तांत्रिक अडचणी आहेत। ते शेतकरी आपल्या महसूल विभागाकडे किंवा कृषी विभागाकडे त्यांनी चौकशी करू शकत नाहीत। आपली नेमकी NDRFची मदत रखडली आहे, रब्बी अनुदान रखडलेले आहे, तर त्यानुसार आता आपण ती चौकशी आपल्या स्थानिक पातळीवर आपण करू शकतो का? आता KYCचा ज्या शेतकऱ्यांनी शिल्लक आहे किंवा करण्याची बाकी आहे, ज्या शेतकऱ्यांना केली नाही आहे, त्या शेतकऱ्यांनी KYC करण्यासाठी शासन पातळीवर वरती एक मोठा ट्रॅप बसवला आहे, म्हणजे एक मोठी मोहीम राबवली आहे। शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करावी। मागच्या 3-4 दिवसामध्ये गवतापळीवर अशा याद्या निर्माण झाल्या, व्हॉट्सअपवर ग्रुपच्या माध्यमातून असे किंवा आपल्या ग्रामपंचायतच्या पातळीवर असे ग्रुपच्या माध्यमातून याद्या सोडल्या गेल्या आहेत। तर बघा इथं व्हॉट्सअपच्या आणि गाव पातळीवरच्या माध्यमातून सोडल्या, पण या यादीतील काही जी शेतकऱ्यांची KYC पेंडिंग आहे, ज्यांना अनुदान मंजूर झालं परंतु KYC केली झाली नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या याद्यातून नाव काढलं गेलं आहे। आता स्थानिक पातळीवर जेव्हा आम्ही तलाटे असतील किंवा कृषी विभागाचे अधिकारी असतील, जेव्हा यांच्याकडे विचार केले नेमके KYCची प्रोसेस कुठपर्यंत आली, तर या यादीत सांगितले की जवळपास ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। म्हणजेच काही भागामध्ये कमी अधिक प्रमाणात अजून शिल्लक शेतकरी आहेत, ज्यांची KYC करणं बाकी आहे, परंतु बहुतांश भागामध्ये आता प्रक्रिया पूर्ण झाली आहे। म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या काही दिवसामध्ये जी काही मदत आहे, मदतीचा जमा NDRF आहे, ज्या माध्यमातून यंदाच्या सरकारने काही करोड पीक त्यांच्यासाठी हेक्टरी 8,500 मदत केली आहे। तसंच काही आपले बागायत पीक आहे त्यासाठी 17,000 रुपये
मदत केली आहे. बहुवार्षिक म्हणजेच फळपीक आहे त्यासाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर असं केलं आहे. याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यासाठी सरकारने आता धोरण आखले आहे. त्यानुसार तुम्ही बघा आता इथे राज्य सरकारने हेक्टरी 10,000 रुपये मदत केली आहे. आता मदतीत त्यांना शेतकऱ्यांसाठी तेवढ्या क्षेत्रात मदत मिळणार आहे का? शेतकऱ्यांना जेवढ्या क्षेत्रात एनडीआरएफची मदत मिळाली म्हणजेच एनडीआरएफ तुमच्या एनडीआरएफची मदत दीड हेक्टरसाठी मिळाली असेल, पण तेवढ्याच हेक्टरसाठी तुम्हाला रब्बी पिकाचं अनुदान मिळणार आहे का? म्हणजे तुम्हाला 1.5 हेक्टरसाठी 15,000 रुपये तर रब्बी पिकाचं अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला 22,000 रुपये पर्यंत जाईल का? एनडीआरएफची मदत मिळणार का? याचं लक्ष सर्वांकडे वेधून आहे. तर जेवढ्या क्षेत्रासाठी एनडीआरएफची मदत तेवढ्या क्षेत्रासाठी रब्बी अनुदान दिलं जात नाही. तर देखील KYC काही तांत्रिक अडचणीत अडकली होती, म्हणजेच ॲग्रेस्ट अडचणी जी की आपले सामायिक क्षेत्र आहे ज्यांच्यामध्ये देखील नेमकं मदत कशी मिळणार, अनुदान कसं देणार, मूळ प्रश्न आहे. शेतकऱ्यांचं नावाबद्दल बसून अग्रेसर नाव वेगळं असेल, आधार कार्डवर किंवा बँक खात्यावर नाव वेगळं आहे, तपास सुरू आहे. त्यानुसार तुमचं कार्डवर सुद्धा नाव सेम पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणीत खूप वाढ होत चालली. जमिनी खरेदी विक्रीमध्ये सुद्धा वाढ होत चालली, कारण व्यवहार परंतु नोंद ग्रेस टॅक्समध्ये झाली नाहीये. ग्रेस टॅक्सचा नंबर काढला, दोन्ही शेतकऱ्यांनी काढला असेल म्हणजे जमीन विकायला असेल किंवा जमीन घेणार असेल त्या दोघांना ग्रँटेड नंबर त्यांच्या 7/12 फेरफार झाला. ग्रेस्टेकमध्ये तो फेरफार दिसून येत नाही. अशा शेतकऱ्यांना देखील अडचण सुरू झाली. शेतकरी अजून देखील मदतीपासून रब्बी पिकाच्या अनुदानापासून वंचित दिसत आहेत. आत्ताच KYCच्या माध्यमातून ज्याची रखडलेली मदत आहे त्यांना मार्ग मोकळा होतोय दिसतोय, कारण KYC पूर्ण करून देण्यासाठी शासन स्थानिक पातळीवर प्रयत्न करत आहे. मागच्या 4-5 दिवसात शेतकऱ्यांचं KYC पूर्ण करण्यास सरकारने भर दिलाय. स्थानिक पातळीवर महसूल विभाग असू दे किंवा आपल्या ग्रामपंचायत पातळीवर असू दे, शासनाने आदेश दिले होते KYC पातळी पूर्ण करावी लागणार. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालं, ज्याचे अनुदान अजून मंजूर किंवा त्यांचा अडकलेला आहे किंवा अजून मिळालेला नाही, अनुदान आचारसंहिता काळामध्ये देखील रखडला होता, त्यामुळे आता अनुदान पुन्हा एकदा चालू करण्यात येत आहे. खात्यामध्ये जमा झालेल्या अधिकृत माहितीनुसार म्हणजे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सांगण्यात आले की अनुदान आधीच मंजूर झालं असताना आचारसंहिता काही अडकल्यामुळे रखडलेलं आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं म्हणजेच मध्यंतर जी काही चर्चा झाली होती ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुदान मिळायला उशीर होतोय. कारण न करता असल्याचे शेतकऱ्याने KYC पेंडिंग आहे. शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेलं होतं. मधल्या काळामध्ये जोपर्यंत निवडणुका होत नाही सगळ्या यंत्रणा निवडणुकीसाठी गुंतलेली होती, त्यामुळे महसूल विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल असे राज्यातील हा ड्रायव्हिंग चालणारा होता. अधिकारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त होतो, पण निवडणुकीचं काम होतं त्यामुळे KYC ड्राईव्ह जसं मतदान संपलं त्यानुसार चालू झालं. मागच्या 2 दिवसामध्ये 2 ते 3 बहुतांश शेतकरी KYC पूर्ण झाले आहे. जर समजा आपल्या अजून अनुदान मिळालं नसेल तर स्थानिक पातळीवर म्हणजेच रब्बी अनुदान असेल, आपल्या कृषी विभागात जाऊन चौकशी करणे आवश्यक आहे. तुमच्या तालुक्यामध्ये असेल, तुमच्या जवळच्या आसपासच्या विभागामध्ये तुम्ही चौकशी करायचं आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून मिळालं अनुदान नसेल तर नुकसानीची मदत एनडीआरएफच्या माध्यमातून मिळते का? तरी जर नसेल तर आपल्या महसूल विभागाकडे तशी चौकशी करू शकता. नेमकं नाव आपलं पूर्ण आहे का, तुमचं नाव व्यवस्थित आहे का? जर दिलेलं असेल तर आमच्याकडे KYC मध्ये अडकला की आणखीन काही तांत्रिक अडचणीमध्ये अडकलंय, त्यानुसार जे काही सल्ले देतील त्यानुसार आपण आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर अनुदान मिळालं तर मार्ग मोकळा होईल. फार्मर ID माध्यमातून जशी मदत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जशी तुम्हाला मिळते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, तसंच KYCची पण करणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला कळतं की शेतकऱ्यांना असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मदत 8 दिवसातून 15 दिवसातून वेगवेगळ्या टप्प्यात दिली जाते. त्यानुसार देखील महसूल विभागाकडे अधिकारी सांगितल्याप्रमाणे पोर्टलवरती हे पैसे माहिती जमा केल्यानंतर शासन पातळीवर 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जशी माहिती आहे तशा प्रकारे ही मदत केली जाते. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आज KYC आज केली म्हणजेच लगेच 2 दिवसात पैसे पडतील असं नाही आहे. जेव्हा सरकारच्या वर पातळीवर तुमचं पोर्टलवर पातळीवरती काम केलं जाईल, ज्यानुसार आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता आपल्या भागामध्ये काही परिस्थिती आहे की शेतकरी यामध्ये मदतीपासून वंचित आहे. रब्बी पिकाचं अनुदान असू दे किंवा हा तुमचं जो काही प्रमाणात नुकसान झालं असेल, हेक्टरी तुमचं जे नुकसान आहे त्यानुसार अनुदान मिळत असेल, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत कुठल्या जिल्ह्यामध्ये अनुदान मिळाले, कुठल्या जिल्ह्यात नाही. त्यानुसार आता
हे अनुदान तुमच्यापर्यंत पोहोचेल. ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला ठराविक कागदपत्रे तुमचीच द्यावी लागणार आहेत, कारण बोगस कागदपत्र दिलं तर तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही. त्यासाठी आता सांगतोय की ई-केवायसी करून घ्या, नसेल तर पुन्हा एकदा करून घ्या. फार्मर आय डी काढून घ्या. फार्मर आय डी काढल्या तुम्हाला तुमचं वरती अपडेट फॉर्म पोर्टलवर झाल्यानंतर तुमचं अनुदान तुम्हाला मिळून जाईल. रब्बी असू दे, थकीत पीक विमा असू दे किंवा कुठलाही विषय असू दे, तुम्हाला मिळून जाईल. चला तर व्हिडिओ आवडल्यास